नमस्कार. आज आपण खुरासणीचीच म्हणजे कारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: खुरासणी, शेंगदाणे, मीठ, लाल तिखट, लसूण. आपण याच्यामध्ये शेंगदाणे थोडेच टाकणार आहोत चवीसाठी. आपण हे खुरासणी हलकीशी भाजून घेतली आहेत. शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहे. आता हे दोन्हीही एकत्र करून यामध्ये आपण लाल तिखट, लसूण आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात आपण खुरासणी, शेंगदाणे, लसूण, मीठ चवीनुसार आणि लाल तिखट चवीनुसार घातलं आहे. आता ते आपण दळून घेणार आहोत. आपण सगळे मिक्सरमध्ये दळून घेतल्यानंतर ही बघा आपली तर चटणी अशी तयार झालेली आहे. आणि थोड्या वेळाने ही सगळी अशी सुटी मोकळी करून घ्यायची, त्यामुळे ती व्यवस्थित लागते. बस, आपली चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती बरोबर खाऊ शकता आणि ही 15 ते 20 दिवस सहज टिकते. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.